महाराष्ट्र विधानसभेच्या चाळीसगाव मतदारसंघातील आपल्या सर्वांचे आवडते उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आयोजित आजच्या या ऐतिहासिक सभेला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते या तालुक्याचे विकास पुरुष आदरणीय राजीवदादा देशमुख, महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी परिवर्तन आपल्याला आणायचे। गेल्या 2.5 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये जे महायुतीचं सरकार आहे, एवढं नालायक सरकार या महाराष्ट्राने कधीही पाहिलं नाही, कधीही पाहिलं नाही। महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आज आपण सर्वजण जाणता आणि अशा परिस्थितीमध्ये जी काही आता आणीबाणी या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे, त्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर एक विचार घेऊन आदरणीय आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आदरणीय शरदरावजी पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आदरणीय उद्धवरावजी, ज्यांनी या महाराष्ट्राला परिवर्तनाचा एक विचार दिला, महाराष्ट्राची अस्मिता ज्यांनी जपली, मराठी माणसाचा स्वाभिमान ज्यांनी जपला, असे कैलासवासी आदरणीय बाळासाहेबजी ठाकरे, ज्यांनी या देशासाठी रक्त सांडलं, सर्वस्वाचं बलिदान दिलं, असे राजीवजी गांधी, इंदिराजी गांधी आणि त्यांचे नातू पुत्र या ठिकाणी संबंध देशभर फिरतायत, असे राहुल गांधी। या सगळ्यांच्या त्यागाच्या पार्श्वभूमीवर या महाराष्ट्रातली आणि या देशातली जी काही हुकुमशाही आहे, महायुती सरकारने या महाराष्ट्राला 2 गुजरात्यांच्या, म्हणजे ज्यांनी सतत महाराष्ट्राचा द्वेष केला, मराठी माणसाचा द्वेष केला, अशा हद्दपार माणसं असतील ज्यांच्या लबाड्या रक्तामध्ये भरलेल्या आहेत, ज्यांना आम्ही या देशाचे पंतप्रधान केलं, मोठा विश्वास ठेवला, पण या पंतप्रधानांची भाषा जातीवाद निर्माण करणारी, जातीमध्ये फूट पाडणारी अशा प्रकारची भाषा त्या ठिकाणी आहे। प्रश्नावर अनेक जण बोलतील, परंतु मी प्रामुख्याने या चाळीसगाव विधानसभा